पाथर्डी तालुक्यातील शिरापूर येथे मी सध्या उभा आहे। या शेतामध्ये रात्री मुसळधार पाऊस झाला आणि या मुसळधार पावसामुळे शेतामध्ये अक्षरशः गुडघ्या इतकं पाणी जे आहे ते साचल्याचं पाहायला मिळतं आहे आणि त्यामुळे ही पिकं जे आहे त्या पिकांचं मोठं नुकसान आता होणार आहे। आणि बघतो की या ठिकाणी सगळेच पिकं जे आहे बाजरी असेल, या ठिकाणी तूर असेल किंवा कांदा असेल, कापूस असेल, सगळ्याच पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। पूर्ण शेतामध्ये पाणी साचलेलं आहे। तळ्याचं स्वरूप जे आहे ते ह्या शेतामध्ये आपल्याला एकंदरीतच पाहायला मिळत आहे। या भागातल्या सगळ्याच शेतीची अशी परिस्थिती आहे, लांबपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत या शेतांमध्ये पाणी जे आहे ते साचलेलं आहे। काही शेतकरी आहेत, काय सांगा दादा, काय नुकसान या ठिकाणी काल झालेलं आहे पावसामुळे? पावसामुळे जर सांगायचं म्हणलं तर आता इतकं पावसाने कुठं माणसात एकदम अशी परिस्थिती, माणसात माणूस ठेवायचं काम का पावसा सध्या केलं। वरून राज्याचं काय त्याच्या डोक्यात काय चाललंय तेच काही सध्या कळत नाही। एक तर बाजरीचं नुकसान झालंय, तुरीचं पण नुकसान झालंय, कापूस आहे त्याचं पण नुकसान झालंय। आता जे कापसाला पाणी लागले त्याचं जे पातं होतं ते पण पूर्णपणे गळून चाललंय। त्याची परत शाश्वती नाही, ते त्याला काही बोंड येणार आहे की त्याला परत त्याच्यापासून कापूस तयार होणार नाही, हा एक सगळ्यात मोठा प्रश्न तयार झाला आहे। परत ज्या नाले होते ते नाले माती नाले होते ते फुटल्यामुळे जमीन पूर्ण एकदा खरडून गेले आहेत। त्याच्यामुळे ज्या ठिकाणी गुरात चारे होते, काही गोष्टी ज्या ठिकाणी होत्या त्या पण पूर्णपणे वाहून गेलेल्या आहेत। त्यामुळे अशी एकदम भयंकर परिस्थिती अशी निर्माण झाली आहे। एकंदरीतच बघितलं की मोठ्या प्रमाणामध्ये शेताचं नुकसान जे आहे ते पाहायला मिळतं आहे। त्यामुळं शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडलेला आहे। मोठ्या प्रमाणात ढगफुटी सदृश्य पाऊस जो आहे तो पाथर्डी तालुक्यात 2-3 दिवसापूर्वी झाला होता आणि त्यामध्ये पुन्हा देखील काल रात्री पावसानं सगळ्याच ह्या ठिकाणी भागाला झोडपलेलं आहे पावसाने। त्यामुळे मोठं प्रचंड नुकसान जे आहे ते ह्या ठिकाणी पाहायला मिळते। काय किती शेती आहे तुमचं आणि कशा स्वरूपात पाणी सुरू? 4 एकर क्षेत्री आमची शेती आहे आणि काहीच पीक नाही राहिलं बघा। तुरी एकदम हे झाल्या आता आणि कपाशी बी गेलीच म्हणायचं, बाजरी बी गेली आणि उडीद तर गेला। उडीद असं कमरा इतकं पाण्यामध्ये, काही ठिकाणी 2 ठिकाणी 2 फूट पाणी आहे, 3 ठिकाणी पाणी आहे। असं काही शेतीमध्ये सुद्धा जाताना येत येताना येत काहीच नाही करता येत। एकदम नुकसान झालीच म्हणायचं। तुरी सुद्धा एकदम पिवळ्या पाड्यात, अशी नुकसान एकदम म्हणजे झाले का भरपूर नुकसान झालेले आहे। एकंदरीतच मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान जे आहे ते पाथर्डी तालुक्यामध्ये झालेलं आहे। त्यामुळे आता कुठेतरी पंचनामे लवकरात लवकर होऊन मदत मिळावी अशी अपेक्षा जी आहे ती शेतकरी करत आहे। कॅमेरा वर्कन बंद कसं कुणाल जायकर, TV9 मराठी, पाथर्डी, अहिल्यानगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।